माढा लोकसभेची निवडणूक कठीण असल्याची कबुली भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एका भाषणात दिली होती आणि त्यामुळे आता भाजपनं माढ्यामध्ये डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या अभिजित पाटलांवर आता भाजपनं गळ टाकलाय। अभिजित पाटील भाजपमध्ये जातील अशी शक्यता जयंत पाटलांनीही बोलून दाखवलेली आहे। अभिजित पाटलांवरती दबाव असल्याचं देखील पाटील यांचं म्हणणं आहे। काल परवा शरद पवारांच्या स्टेजवर असणारे, काल परवा तुतारीला मतदान करा असं सांगणारे, काल परवा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रचार करणारे अभिजित पाटील आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच तशी माहिती दिली आहे। अभिजित पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रचार चाललाय आणि त्यांना आज उद्या त्यांचा प्रवेश होईल असं मी ऐकलं। भारतीय जनता पक्षात त्यांना घेतली का? अभिजित पाटील फार धैर्यशील मोहिते पाटलांच्यासाठी काम करत होते। अभिजित पाटील फार शरद पवारांच्यासाठी काम करत होते। म्हणून एखाद्याला जसं मुसक्या बांधून आवळून दरबारात हजर केलं जातं तसं गेल्या 2-4 दिवसात त्या विचारांना हजर करायचा कार्यक्रम झालेला दिसतोय। जयंत पाटील यांनी अभिजित पाटील यांच्याविषयी एक ट्विटही केलंय। विठ्ठल सहकारी साखर कारखाना स्वर्गीय अण्णांच्या छत्रछायेखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू होता। मधल्या काळात कारखाना संकटात आला। विठ्ठल कारखाना सील करणं म्हणजे विठ्ठलालाच सील करण्याचे सरकारचं धाडस आहे। अभिजित पाटील यांच्या पॅनलला तुम्ही निवडून दिलं तेव्हा त्यांनी कारखान्याचं काम चांगलं चालवलं। आता त्यांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार सुरू आहे। येत्या 1-2 दिवसात अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती मिळतेय। अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर का आहेत तेही जाणून घेऊयात। अभिजित पाटील यांचा विठ्ठल साखर कारखाना अडचणीत आहे। त्यांच्या कारखान्यावर शिखर बँकेनं जप्तीची कारवाई केलेली आहे। कारखाना वाचवण्यासाठी त्यांचे सहकारी आग्रही आहेत। केंद्र आणि राज्याकडून पॅकेज मिळाल्यास कारखाना अडचणीतून बाहेर काढता येईल अशी भूमिका अभिजित पाटलांनी घेतल्याची चर्चा आहे। अभिजित पाटलांच्या प्रवेशाचा भाजपला कसा फायदा होईल तेही पहा। अभिजित पाटलांचा पंढरपूर तालुका लोकसभेच्या 2 मतदारसंघांमध्ये येतो। पंढरपुरातील 58 गावं माढ्यात येतात। इथल्या मतदारांची संख्या 1,60,000च्या आसपास आहे। पंढरपूर तालुक्यातली इतर गावं सोलापूर लोकसभा मतदारसंघात येतात। सोलापूर मतदारसंघात पंढरपुरातलं जवळपास 2.5 लाख मतदान आहे। पंढरपूरमध्ये अभिजित पाटील यांची चांगली ताकद आहे। माढा सोलापुरात त्यांचं सर्वस्व आहे। पंढरपूर पासून अक्कलकोट पर्यंत त्यांचं नेटवर्क आहे। अभिजित पाटलांच्या मागे तरुणांची मोठी फळी आहे। त्यामुळे अडचणीत आलेले अभिजित पाटील भाजपकडे गेल्यास भाजपला माढा आणि सोलापुरात फायदा होण्याची शक्यता आहे। फडणवीसांच्या भेटीवेळीच अभिजित पाटलांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे। जयंत पाटलांनी दुसरं ट्विट केलंय, ते साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याबद्दल। सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अटक करण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत। ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। तिथेच लढण्याची हिंमत दाखवा। जर त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला तर ते 4 पट अधिक मतांनी निवडून येतील। मतितार्थ असा की संपूर्ण हुकुमशाही सुरू आहे। आता तुमच्या खांद्यावर महाविकास आघाडीची मदार आहे। शशिकांत शिंदेंवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबईतल्या एपीएमसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। 2009 साली मसाला मार्केटमधील 466 गाळेधारकांना जादा बांधकाम करण्यासाठी 600 रुपये प्रति चौरस फुटानं परवानगी देण्यात आली होती। तत्कालीन संचालक मंडळानं ही परवानगी दिली होती। रेडी रेकनरचा दर 3066 रुपये असताना फक्त 600 रुपये आकारले गेल्यानं शासनाचं 62 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। आता आमच्या शशिकांत शिंदेंना सातारचे आमचे उमेदवार त्यांना अटक करायचे सगळे प्रयत्न चालू। सगळे आता निवडणुकीत त्या बाबांना अर्ज भरलाय, तो प्रचार करतोय। त्याला प्रचार करून हरवा ना, त्याला तुरुंगात घालून त्याला हरवण्याचा प्रयास केला तर लोक तो 2 लाख मतं निवडून येणार आहे, तो 4 लाख मतं निवडून येणार। त्यामुळे आता कळलेलं आहे, पण आत घालायचं तर तोटा जास्त का बाहेर ठेवून तोटा जास्त, याचा सर्वे चालू आहे।
पहिला झाला, दुसरा झाला, अजून किती येतात ते बघू. निवडणुकीमध्ये पूर्णपणाने त्यांच्या हातातून निवडणूक गेल्यामुळे अशा प्रकारचं कारण त्यांनी त्याप्रमाणे जे देशात राज्यात चालतं ते माझ्याबद्दल चालण्याचा प्रयत्न करू केलेला आहे. माढा मतदारसंघाची निवडणूक भाजपसाठी अवघड झाल्याची कबुली चंद्रकांत पाटलांनी आपल्या भाषणात दिली होती. साताऱ्यातही भाजपनं उदयनराजेंना अखेरच्या क्षणी उमेदवारी दिली. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ खेचून आणण्यासाठी भाजपनं वेगवेगळ्या क्लुप्त्या सुरू केल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.